मग तुम्ही सुद्धा आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, प्रत्येक प्रकारचं लोणचं आपण खाऊन थकून गेलात, तर आता खा हा वाळक्याचं लोणचं. इतकं छान लागते. आणि आता हे चांगलं मुरलंय बघा. फक्त एकच दिवस, 24 तास झालंय आता मुरलंय. आणि ह्याचं सुवास जर येत आहे ना, फक्त झाकण काढलं तरी इतकं सुवास येत आहे. भाकरीसोबत खायला खूप छान लागते. भाकर, चपाती कशासोबतही खा. वरण भात केला तर तोंडी लावायला घ्या. तर हे लोणचं कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला बघायचं आहे. तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणताल हे कोणतं फळ? काहीतरी जुन्या लोकांनाच माहिती आहे हे फळ म्हणजे काय, पण काही लोकांना माहित नाही. फळ म्हणू शकता, काही म्हणू शकता. हे आहे वाळूक. तर ह्या वाळकाचं लोणचं इतकं भारी लागतंय. तर हे लोणचं तुम्हाला आज नक्की दाखवणार आहे. तर बघा मग आता हे लोणचं. मी हे कशा प्रकारे कापून घेते बघा. बघू शकता आम्ही कशा प्रकारे कापून घेतलेले आहेत वाळूक. आणि आता हे बघा, ह्याचं बी आपण चाळणीमध्ये काढून ठेवायचं. ह्या बियाची चटणी इतकी सुंदर लागते की नाही, इतकी चविष्ट लागते. तर ही बी काढून आता उन्हाला वाळू घालून ठेवून घ्यायचं. आणि आता मी काय करते, थोडंसं नजर अंदाज करा, का तर गुरुवार आहे. जवळ साईबाबा मंदिर असल्यामुळे, घराच्या समोर साईबाबा मंदिर असल्यामुळे आरती होत आहे. महाराज आरती म्हणत आहेत, त्यामुळे तुम्हाला ऐकू येत असेल जरा जरा. आता हे आईने असं काढून घेतलेलं आहे ना. आता हे वरची साल काढते, मग धुवून घेऊया, मग फोडी करूया याच्या. हे बघू शकता आई ह्याच्यातून असं करून करून त्याचा जो तो गाभा म्हणून असतो ना, तो काढून टाकलेला आहे आईनं. आणि हे बी 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 ठेवलेलं आहे. म्हणजे आता हे वाळवून घेतो ना, आता ह्याला धुवायचं नाही. हे असंच वाळवून जे आंबट राहते ना, ह्याची चटणी खूप छान होते. उन्हाला वाळवून घ्यायचं, चाळणीत काढायची ही असं बी. आणि हे बघा मी कशा प्रकारे, हे बघा वाळकाचं असं वरची साल काढून टाकली आहे. ठेवतात खूप जण, पण ती खाताळा गमतच वाटतंय म्हणून सनी हे काढून टाकलेलं आहे बघा अशा प्रकारे. आता ह्यांना स्वच्छ धुवून घेऊन याची फोडी करूया. हे अशी साल काढलेली आहे मी. लोणचं पण एका पद्धतीनं घातलं ना खूप छान लागतंय आणि खायला पण छान. 2 घास जास्त जातात लोणचं असलं की. तर अशी वाळकाची फोडी करून घेतलेली आहेत. वरील जे ती पिवळी साल असते थोडी कडक असते म्हणून ते काढून टाकलेली आहे. खाते वेळेस आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. कोणी खाऊ शकतात. आता हे लोणचं बिना तेलाचं असते आणि इतकं छान की नाही, तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला सांगा. वाटणामध्ये काय घेताय बघू शकता तुम्ही. लोणच्यासाठी जिरा का तुम्ही बघू शकता. हे मोहरी जी असते ना, फक्त एवढी चमचाभर. का तर ही गरमी, आता गरमीचे दिवस आलेले आहेत. खूप जणांना गरमीचे प्रॉब्लेम राहतात, त्यामुळे खात नाहीत. तर त्याच्यामध्ये कमी राई घालायची. पण ही इतकी का होईना, राई घातलं तरच ते लोणचं टिकतंय 4 दिवस. बघा मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि आपली लाल मिरची पावडर टाकायची, थोडी बेडकी टाकायची, कलर खूप छान येते. आणि हळद टाकायची. मोहरी खूपच थोडी म्हणलं तर त्याच्यात ते जे मोहरी आहे ना, मोहरी आणि वाळूक त्या दोन्हीची टेस्ट खूप भारी लागते म्हणून थोडीशी चमचाभर मोहरी टाकलेली आहे. तुम्हाला जर होत नसेल, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही काय करा, हे लसण टाकून घेतलेलं आहे ना, तर तुम्ही काय करायचं, नुसतं तिळाची चटणी, मीठ, मिरचू एवढंच टाकून घ्यायचं, जिरा पावडर. आणि ते फ्रीजमध्ये ठेवून खा. 2-4 दिवस टिकेल छान लोणचं. हे बघा तिळाची कूट आईजवळ ऑलरेडी होतं, त्यामुळे आई तिळाचं कूट भरपूर टाकून घेत आहे. कुणीकडून आपल्या शरीराला कॅल्शियम भेटते. गुडघे दुखणं, हाडाचे जे पण प्रॉब्लेम आहे ते जातात. आणि ह्याच्यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे पोट भरीचं आहे हे. की पैकी आपण हे वाटण वाटून घेऊया. हे वाटण अशा प्रकारचे होते. आता आपण हे वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. इतके सुंदर लागत आहेत फोडी, इतके छान लागत आहेत ना. आंबट फोडी, त्याला मीठ लावून एकदम कैरी टाईप, एकदम गावरान चव आहे. ते खूप पारंपरिक पद्धतीने आईने लोणचं टाकलेलं आहे. पहिलेचे बाया असं लोणचं करून माठात भरून ठेवायचं. मी म्हणते तेव्हा इटत नव्हतं ते लोणचं. आता की नाही त्यांनी महिना ठेवून खाल्ले. आता काय झालंय बदल देवालाच माहीत. सगळे वाळकर राहू द्या, काही राहू द्या, हे सगळे कसं निघाले काय माहीत नाही. पण तरी हे वाळूक की नाही बिना खताचं आहे, बिना औषधाचं आहे. त्यांनी शेतामध्ये लावलेलं होते 1-2 वेलं, त्याचे आलेले हे वाळक आहेत. बिना खताचा औषधाचा असल्यामुळे आम्ही पण हे खायला वापरत आहोत. बघू शकता. आता हे काय करायचं, एवढी शिळी भाकरी, ताजी भाकरी जे पण असते त्याच्यासोबत घ्यायचं. आणि हे लोणचं आता पुन्हा तुम्हाला मी दाखवते कसं झालेलं आहे लोणचं. आता तुम्हाला इतकं कोरडं दिसत आहे, ह्याची पाणी सुटतंय. आता हे अशीच पण फोड घेऊन खाऊ शकतो आपण, खूप छान लागते. आणि आता हे लोणचं भरल्याच्या नंतर तुम्हाला मी पुन्हा दाखवते याचं कलर कसं आलंय ते. मला हे लोणचं आपण असं स्वच्छ कोरडा डबा जे असतो की नाही प्लास्टिकचा, त्याला धुवून घ्यायचं. म्हणजे मस्त उन्हाला वाळवून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे लोणचं भरून घेऊया अशा प्रकारे. याला तेल लागत नाही, काय नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीचं खूप छान आहे हे लोणचं. तुम्ही करून बघा आणि हेल्दी आहे.
बनवते वेळेस असं कोरडं फक दिसत असेल हे, पुन्हा बघा ह्याला पाणी कसं सुटतंय आणि ह्याला कलर किती सुंदर येते ते पुन्हा बघा तुम्ही. तर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला तर नक्की वाळकाचं लोणचं करून बघा आणि तुम्ही कधी खाल्लं होतं का तेही नक्की सांगा आणि काय म्हणतात तुमच्या भागामध्ये ह्या वाळकाला तेही सांगा. तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.